माननीय अध्यक्ष महाराज, मागच्या 5 वर्षातल्या अस्थिरतेमुळे विधानसभेच्या कामकाजामध्ये आपण योग्य न्याय देताना थोडेसे कमी पडलो। मागचे 5 वर्ष समितीचे प्रमुख करण्यामध्येही कमी पडलो। पण मी आपल्याला मनापासून धन्यवाद देईल की आपण या मागच्या 5 वर्षाची भरपाई करायला सुरुवात केली। पण काही गोष्टी मी आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो। आता सन्माननीय मंत्री महोदय आश्वासनाच्या संदर्भात जेव्हा आश्वासन पूर्ण झाले असं सांगत होते, तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने अशी लक्षात येत होती की आश्वासन या ठिकाणी मंत्री महोदयांनी दिल्यावर अधिकाऱ्यांच्या वतीने हे आश्वासन पूर्ण करता येत नाही असं लिहून दिलं तरी तो विषय बंद पाडला जातो। माझी पहिली विनंती अध्यक्ष महाराज आहे की या अगोदर आपण या ठिकाणी कोणत्याही सन्माननीय सदस्यांनी एका मुद्द्यावर भाषण केलं तर त्या भाषणाचं प्रतिलिपी ही आमच्या प्रिझन हॉलमध्ये टाकायची पद्धत होती। ती सुद्धा 2 दिवसात मी मागच्या आठवड्यात जे काही बोललो त्याच्या संदर्भात मी मागणी केली की मला हे देण्यात यावं, कारण असुधारित प्रत दिली जायची, आकडे चुकले असले तर ते सुधारित करून दिल्या जायची। आपण ते पूर्णपणे अध्यक्ष महाराज बंद केलं। मग मी याची माहिती घेतली की हे बंद का झालं, तर त्याच्यामध्ये काही विधान भवनाच्या कर्मचाऱ्यांचा दोष नाहीये। इतकी कमी संख्या अध्यक्ष महाराज आहे की त्या संख्येमध्ये ते बिचारे न्याय देऊ शकत नाही। मंत्रालयीन कर्मचाऱ्यापेक्षाही जास्त मेहनत करणारे विधान भवनाचे कर्मचारी अध्यक्ष महाराज, पण दुर्दैवाने जर संख्याच नसेल तर त्यांची अडचण येते। आपल्याला काल सन्माननीय अजितदादांनी 542 कोटीचा बजेट मंजूर केलं। हे खरं आहे की विधान भवन कसं चकचक झालं पाहिजे, विदेशी लोक येतात विधान भवन पाहिल्यावर पहिलं इम्प्रेशन झालं पाहिजे, पण लग्नामध्ये भोजन करायसाठी पैसे आहे आणि मंगळसूत्रासाठी पैसे नाही, ते पितळीचं घेतल्या जात असेल तर अध्यक्ष महाराज हे अडचणीचा विषय आहे। म्हणून माझी पहिली आपल्याला मागणी आहे की आश्वासन समितीनुसार आपण एखाद्या सदस्याच्या आश्वासन जेव्हा नस्तीबद्ध करतो तेव्हा त्या सदस्याला त्याचं उत्तर लेखी पाठवलं पाहिजे, अन्यथा तुमचा अहवाल येईल, तो अहवाल आल्यानंतर तो प्रिझन हॉलमध्ये कधीतरी येईल, फुरसत मिळाली तर आम्ही वाचू, तोपर्यंत अधिवेशन संपेल। आणि दुसरी विनंती अध्यक्ष महाराज, पहिल्यांदा मान्य अर्धा तास, मान्य तारांकित प्रश्न हे सर्व आमच्या प्रिझन हॉलमध्ये टाकले जायचं। अध्यक्ष महाराज, कागद जास्त लागतो याची चिंता करू नका। 2550 स्क्वेअर किलोमीटरनी ग्रीन कव्हर वाढवलाय, वृक्ष खूप लावले आहे, पुन्हाही लावू, कागदाची चिंता करू नका। पण आम्ही जो विधानसभेत विषय मांडतो, आम्ही जे भाषण देतो त्याच्या प्रतिलिपी आल्या पाहिजे। त्या प्रतिलिपी आम्हाला न दिल्याने त्यामध्ये त्याची सुधारणाही करता येत नाही। आणि दुसरी मागणी की एकदा तुम्ही स्पष्ट आश्वासन द्या, इथं जेवढे स्टेनोग्राफर बसले त्यांची पद रिक्त आहे ते अधिवेशन संपेपर्यंत भरल्या जाईल, अन्यथा बाकी पद भरल्या जातील। मंत्र्यांसाठी 50-50 कर्मचारी द्याल, पण या पवित्र सभागृहासाठी जिथं जनतेचा आवाज बुलंद करायचा आहे तिथं 542 कोटीमध्ये जर स्थान नसेल, कर्मचारी नसेल, आमचा आवाज म्हणजे अरुण्य हृदय नसेल, त्याचा कागद येत नसेल तर अध्यक्ष महाराज हे चांगलं काम करा, तुम्ही आजन्म अध्यक्ष राहाल हा विश्वास नको नको नको। तुमचा निर्णय येण्याच्या पहिले अध्यक्ष महाराज सुधीर भाऊनी जी भूमिका या ठिकाणी मांडली त्याला समर्थनासाठीच मी उभा आहे। त्यांचा अडचण वेगळं आहे, त्यांनी त्या पद्धतीने मांडलेलं आहे ते 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 फडणवीस साहेबांना जास्त माहिती आहे त्यांची अडचण। पण अध्यक्ष महाराज मी ते सांगितलं नाही, मी तुम्हाला सांगत आहे, तुम्ही अध्यक्षाला कायम म्हटले बरोबर, मी तुमच्याबद्दल हा अध्यक्ष महाराज हे आश्वासन पूर्तता ज्या पद्धतीनं केली पाहिजे त्या पद्धतीचं कामकाज होत नाही, हे सुधीर भाऊने मांडलेलं आहे, ते बरोबर आहे। अध्यक्ष महाराज, सन्माननीय सदस्य मंत्री महोदयांकडून काही आश्वासनं घेतात, त्यांच्या मतदारसंघाचे किंवा राज्यातले प्रश्न त्याच्यामध्ये असतात। अध्यक्ष महाराज हा जो आयुध आहे अध्यक्ष महाराज हा फार महत्वपूर्ण आहे। अनेक प्रश्न निकाली निघतात अध्यक्ष महाराज, कारण की आपल्याला जे काही माहिती मंत्री महोदयांकडे येते त्या मंत्री महोदय त्या आधारावर ती माहिती देतात, जे विभागाकडून आलेली माहिती असते। पण जेव्हा
सन्माननीय सदस्यांनी जेव्हा हे प्रश्न करतो आणि ती वस्तुस्थिती समजून माननीय मंत्री महोदय त्याच्यावरचं आश्वासन देतात आणि त्या आश्वासनाची पूर्तता होणं ही खऱ्या अर्थानं महत्वाची बाब असते अध्यक्ष महाराज. पण कागदोपत्री ज्या पद्धतीने ही आश्वासनं पूर्तता केली जाते आणि त्या आश्वासनाचा काही अर्थ ठरत नाही, तर अध्यक्ष महाराज त्या दृष्टिकोनातला निर्देश देत असताना आम्हाला त्या ठिकाणी आश्वस्त केलं पाहिजे की आश्वासन पूर्ती, जसं आता या ठिकाणी चंद्रकांत ठीक आहे दादांनी- नानाभाऊ, मला तुमचा मुद्दा समजला. आपण रुलिंग देऊन पुढे जाऊ, बराच वेळ झालेला आहे आता. अध्यक्ष महाराज या ठिकाणी या आयुधाचा वापर योग्य त्या ठिकाणी व्हावा आणि त्या पद्धतीचं निर्णय आपल्याकडून यावा अशी अपेक्षित मी या ठिकाणी व्यक्त करतो. सन्माननीय अध्यक्ष महोदय, अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सभागृहाच्या कामकाजाबद्दल चर्चा सुरू आहे आणि म्हणून मी त्याच्यामध्ये भाग घ्यायला उभा आहे. आपण गैरसमज करून घेऊ नका. अध्यक्ष महोदय, पूर्वीच्या काळामध्ये अधिवेशन असलं की अधिकारी रात्रभर जागत असायचे. अध्यक्ष महोदय, अधिकाऱ्यांच्या मध्ये एक भीतीचं वातावरण असायचं की सभागृहामध्ये काय कोणता सदस्य एखादा प्रश्न विचारतोय आणि आपल्याला कशा पद्धतीनं धारेवर धरलं जाईल किंवा आपली काय अडचण वाढेल किंवा आपली काय चूक निघेल. अध्यक्ष महोदय, आता हे सगळी प्रकरणं ऑनलाईन झाली, परंतु त्यातल्या त्यात एक आयुध आपल्या हातामध्ये आहे, ते म्हणजे लक्षवेधी लावणं हे आपल्या हातामध्ये आहे. त्याच्याबद्दल माझी काडीची हरकत नाही, परंतु पूर्वीची प्रोसिजर अध्यक्ष महोदय अशी होती की एकदा लक्षवेधी तिथे गेली की ती लक्षवेधी निकषात बसली. आता ते 175 ते 180 सभा आपण शब्दांची केलेली आहे 150 वरून, ती अध्यक्ष महोदय संबंधित डिपार्टमेंटला जायची आणि संबंधित डिपार्टमेंटला गेल्यानंतर ती भले इथे चर्चेला येऊ द्या नको, पण खाली मुख्यमंत्री महोदय गेली की एक प्रकारच्या त्या प्रश्नाला न्याय मिळायचा, चर्चा व्हायची आणि ते अधिकारी त्याची काळजी घ्यायचे. नंतर ती लॅब झाली, आम्हाला लिखित स्वरूपामध्ये उत्तर मिळायची, काय हरकत नाही. पण आता त्या लक्षवेधीच्या मी संपूर्ण प्रोसिजर बघितलं तर आपल्या आणि सचिवांच्या लॉग इन मध्ये गेल्यानंतर ती लक्षवेधी तिथेच थांबते. पुन्हा ती लावायची असेल तर आपली संमती घ्यावी लागते खाली चर्चेला म्हणजे पाठवण्याकरता. माझी विनंती आहे, लागू दे नको लागू दे, पण त्या लक्षवेधी एकदा ऍडमिट झाल्या, एकदा निकषामध्ये बसल्या की तात्काळ खाली डिपार्टमेंटला जाऊ द्या, म्हणजे जेणेकरून सभागृहातल्या सदस्यांना न्याय मिळेल. त्याच्यावर म्हणून हे होत नाही. माझी विनंती आहे, ते लावण्याचा अधिकार तुमचा पूर्णपणे असू द्या. आम्ही येऊ, विनंती करू, आपल्याला शक्य झालं लावा, लावू नका, पण डिपार्टमेंटला अध्यक्ष महोदय जाऊ द्या की जेणेकरून सदस्यांच्या बाबतीत एक प्रशासनामध्ये दरारा राहील, ठीक आहे, आदर राहील आणि भीती राहील आणि आपल्या प्रश्नाला न्याय मिळेल अशी माझी आग्रही मागणी. सन्मान्य भास्कररावांच्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे. फक्त माझं त्याच्यामध्ये एकच सूचना आहे की ज्या लक्षवेधीच्या निकषात बसतात त्या सगळ्या लक्षवेधी आपण स्वीकारा. अलीकडच्या काळामध्ये 4 वर्षापूर्वीच्या प्रश्नावर लक्षवेधी आहे, 5 वर्षापूर्वीच्या प्रश्नावर लक्षवेधी आहे, या कृपया स्वीकारू नका. ज्या निकषात बसतात त्या स्वीकारून त्या सगळ्या आपण कारवाईला पाठवून द्या. जेवढ्या चर्चेला येतील तेवढ्या येतील, बाकीच्यावर कारवाई होईल. नाही, आता बस बसा 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 बसा. नाही हे संपूर्ण असं नाही चालत, हे कम्प्लीट करू द्या आपल्याला. नाही, मी तुम्हाला देतो, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मांडायला वेळ देतो, आता नको. सन्मान्य सदस्य अध्यक्ष महोदय, मी च्या माध्यमातून सायन पूर्व मुख्यमंत्री महोदय इथे आहेत. सायन पूर्व भागातील असं कसं प्रतीक्षानगर बस त्यानंतर तुम्ही पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मांडा ना. सन्मान्य सदस्य, ज्येष्ठ सदस्य सुधीर भाऊनी आज विधिमंडळाच्या कामकाजासंदर्भातली चिंता जी व्यक्त केली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. विधिमंडळाला अधिक निधी मिळवून कामकाज सुरळीत चालावं अशी त्यांची जी इच्छा आहे ती सभागृहातल्या प्रत्येक सदस्याची इच्छा आहे. आपण खर्चासंदर्भातला जो मुद्दा मांडला त्याबद्दल मी एवढंच सांगू शकतो, आपण पण या राज्याचे अर्थमंत्री राहिलेले आहात. 500-525 कोटी रुपये जे या विधिमंडळाला या बजेटमध्ये दिलेले आहेत त्यातले सुमारे 90 ते 95% हे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर मध्ये जातात, महसुली खर्चात जातात. त्यामुळे भांडवली खर्च
केवळ 5% आहे. त्यामुळे भांडवली खर्चाबद्दल एवढ्या कमी खर्चातही आपण योग्यरित्या विधान भवनातल्या सोयी सुविधा द्यायचा प्रयत्न करत आहोत. त्याची आपण प्रशंसा केली, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आता राहिला प्रश्न आश्वासनांचा. सांगतो. राहिला प्रश्न आश्वासनांचा. आश्वासनांसंदर्भातली यादी ही आपण ऑनलाईनही रिफ्लेक्ट करतो. त्यामुळे शेवटच्या मोमेंटला सभागृहात आपल्याला दिली जाते हे सत्य नव्हे, हे चुकीचं आहे. आपण आता डिजिटलायझेशन प्रोग्राम माध्यमातून जे काय कामकाज सभागृहात होतं ते संपूर्ण ऑनलाईन फीड करतो. आपण एक दिवस आधीही या संदर्भातली माहिती ऑनलाईन जाऊन घेऊ शकता. आपल्या डिजिटलायझेशन प्रोग्राम हा गो लाईव्ह झालेला आहे. या संदर्भातली पण माहिती आणि ट्रेनिंग या संदर्भातला आपण एक प्रोग्राम या अधिवेशन काळातच ठेवू, जेणेकरून सर्व सदस्यांना कामकाजाची माहिती ही आधीच मिळू शकेल. राहिला प्रश्न भास्कर. असुधारित प्रत जी दिल्या जायची ती बंद झाली, ती काय ऑनलाईन मध्ये दिसत नाही. काय होईल अध्यक्ष महाराज, त्या आठवड्यातच जर असुधारित प्रत ही आम्हाला प्राप्त झाली तर आम्ही त्याच्यामध्ये आकडे सुधारणा करून देऊ, अन्यथा 500 वर्ष तो रेकॉर्ड तसाच चुकीचा राहील. म्हणून माझी विनंती आहे की मी जेव्हा ही माहिती घेतली तेव्हा स्टेनोग्राफरची संख्या कमी आहे, 50% पदं रिक्त आहे. जर तुम्ही त्यांना 50% पदं भरून दिले अध्यक्ष महाराज, असुधारित प्रत आम्हाला प्राप्त होईल, एवढीच विनंती आहे, बाकी काही नाही. आपण पद संपूर्ण एक मला सूचना करायची आहे. आपण खूप आधुनिकीकरण इथे करता आहात. माझं म्हणणं असं आहे की आपल्याकडे स्टेनोग्राफरची संख्या वाढवली तरी देखील कामकाज खूप मोठं असतं. त्यामुळे आपण स्पीक टू राईट अशा प्रकारचे जे काही सॉफ्टवेअर उपलब्ध आहे आपण इन्स्टॉल केलंय. त्याचा उपयोग करून म्हणजे मग स्टेनोग्राफर जे आहेत ते त्याच्यातनं त्यांना संध्याकाळीच त्या याची कॉपी मिळेल. त्याच्यातल्या ज्या सुधारणा आहेत त्या एकदा पाहून त्यांनी जे काही नोंदी घेतल्या त्या नोंदीप्रमाणे ते सुधारणा करतील आणि आपण लवकर ते देऊ शकू. दुसरं मी सुधीर भाऊंच्या लक्षात आणून देतो की पूर्वी म्हणजे हा जो काही आपलं डॉक्युमेंटेशन आहे महत्वाचा आहेच, पण पूर्वी तो एकमेव सोर्स होता, कारण आपण तेव्हा मस्त फक्त टेपिंग करायचो. आता संपूर्ण कामकाजाचं व्हिडिओ चित्रीकरण आपल्याकडे असतं. त्यामुळे आपलं कामकाजात एखादा व्यक्ती काय बोललेला आहे, पूर्वीच्या काळामध्ये तुम्हाला दिलेलं भाषण हे जर तुम्ही सुधारित करून दिलं नाही तर ते परमनंट तसंच भाषण असायचं. पण आज त्याच्यासोबत आपल्याला व्हिडिओ चित्रीकरण देखील उपलब्ध आहे. त्यामुळे आता 2 प्रकारचे रेकॉर्ड्स आपल्याकडे आहेत, एक रायटिंग मधला रेकॉर्ड आहे आणि एक व्हिडिओ चित्रीकरणाचा रेकॉर्ड आहे. तथापि मला असं वाटतं सुधीर भाऊंनी जी सूचना केली ती अतिशय योग्य आहे. ज्या चांगल्या परंपरा या सभागृहाच्या होत्या त्या आपण रिस्टोर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नेहमी